कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती यांच्या पुतण्याने घेतली फाशी। कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यांच्या पुतण्याने फाशी घेऊन आपले जीवन संपविले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना आज दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी उघडकीस आली आहे। सविस्तर बातमी अशी की आज दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी सकाळी अंदाजे 9:15 ही घटना उघडकीस आली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद येथील रहिवासी पवन गजानन आरू या युवकाने आपल्या राहत्या घरातील पंख्याला लटकून फाशी घेऊन आपले जीवन संपविले। पवन गजानन आरू हा युवक रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू सोपान आरू यांचा पुतण्या आहे। फाशी कोणत्या कारणाने घेतली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही। पवन याची पत्नी पहिल्यांदाच बाळंतपणासाठी माहेरी गेली असल्याची माहिती मिळाली आहे। पवन आई वडिलांपासून वेगळा राहत होता। घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनाकरिता वाशिम येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले।